तर मित्रांनो, या गळ्याला लावलं तर भाई तोंडाले स्क्रब म्हणे मी गोराच होतो म्हणे भाई आज जन्माष्टमी आहे तर म्हटलं रे बा कृष्णदेव सावळाच होता तरी किती माहोल होता विचारायचा. 16,300 कित्तर राण्या होत्या भाई. आपल्याला तिकडे एकही भेटत नाही धड. आणि आपल्याला होतं भाई चेतनच्या घरी आज जेवण, कारण की गोकुळ अष्टमीचा त्याच्या घरी ठेवता भाई भंडारा. त्याच्या घरी सजावट तेवढी भारी गेलती. आणि मला तर वाटते भाई सजावट 2-3 दिवसा पहिल्यापासून चालू केलं असेल, काऊन की एवढी मोठी सजावट करणं भाई लय मुश्किल आहे. आणि मस्त बी केलती, असं कुठेच काही कमी नव्हतं पडलं. आणि वरून पाणी उराल तर भाई तरी आमच्याच टाइमली उराल तर पण आम्ही पोहोचलो तिथे 3-4 वाजता जेवण करायला. तरी आम्ही वल्यात बसलो, 10 खेप तर उठून 10 खेप तर खालीच बसू, म्हणजे काही भानच नव्हतं आम्हाला. आणि मग घरी गेल्यावर भाई तुमच्या भावानं कपडे गिपडे बदलले ना आपल्याला बोलावलं तर भाई मोठ्या मम्मीची ती, कारण की उन्नती बी भाई कृष्णा बनली होती. आता तुम्ही म्हणता पोरगी कृष्णा कसा काय बनली, तर बनू शकते भाई, काहीच वांधा नाही. हिच्याच्या दहीहंडी फुटली नाही म्हणून हिच्या आईनं बाबानंच फोडून टाकली, काहीच विषय नाही तसा. तर भाई दहीहंडी कोणी फोडो, पोरगा पोरगी फोडली ना बस त्याला महत्व आहे. आम्ही चाललो तर भाई जवाहरनगरची दहीहंडी पाहायला, काऊन की आपलेच पोट्टे फोडू राहिले तर मग आपलं जाणं कामच होतं. तर आम्ही इथं सर्वात पहिले पोहोचलो भाई, आम्हाला दिसला नाही एक बी पोट्टा. तर मग आम्ही फोन लावले, म्हटलं बाहेर तर आम्हाला घ्यायला बोलावलं तुम्ही आता. तर मग आलता आपल्याला श्रवण घ्यायला. जेव्हापर्यंत भाई आलता तेव्हापर्यंत दहीहंडी फुटली होती. तरी तुमच्या भावानं भाई क्लिप चांगल्याच कॅप्चर करून घेतल्या. तुम्ही पाहून तर राहिलेच की तशी क्लिप घेतलेली आहे तुमच्या भावानं. तर मग आपण नाचणं चालू करून टाकलं भाई, काऊन की सगळे आपले पुट्टे नाचू राहिले. तर म्हटलं भाई आपणच काय शांत राहता, नाचो. अरे बस झालं ना भाई, पुढचं तर पहा. आता श्रवणनं आपल्याला भाई बाहेर लोक सोडून दिलं, म्हणजे काहीच काम नव्हतं भाई सोडायचं. निरा अधिकाऱ्या भरल्या त्याच्या अंगात. मग गेलो भाई आपण हरिहर पेटले. हरिहर मंदिराजवळ भाई होता कार्यक्रम, म्हणजेच की महाआरतीचा कार्यक्रम. आता उद्या कावडच निघून राहील तिथं भाई कार्यक्रम ठेवला. तर इथंच होता भाई आपला गडी नकुल मी ना भाई कार्यक्रम तर एन्जॉय केलाच मस्त. आता मला तुम्हाला भाई रविवारचे आणि सोमवारचे कावडचे ब्लॉग बी दाखवा लागतील. आता ते एकातच दाखवून देईन मी तुम्हाला, त्याचा काही वांधा नाही आहे. तर भाई तुम्हाला हा पूल तर माहितीच असेल भाई, की मी जिथं उभा होती तिथं किल्ल्या मागचा पूल. इथे एक लहान मुलगा वाहून गेलता भाई शिवसेना वसाहत मधला, कारण की ते कटघरे वगैरे पुलाले लावलेले नव्हते. इथं भाई शिवसेना शहर प्रमुख देवा गावंडे यांना भाई पडताळणी करत इथं भाई स्वतःच्या खर्चानं किंवा निधीतून का कशातून काय माहिती भाई दुसऱ्यांदा ते बी नाही केलं भाई, स्वतःच्या खर्चातून काय निधीतून बी कोणा काही लावलं नाही. मेन म्हणजे भाई यांना लय चांगलं काम केलं, काऊन की आता आम्ही इथून चाललो होतो, नदीला पाणी लय भयानक होतं. आणि तुम्हाला जर टाइम असेल भाई तर फॉलोचं बटन दाबून घ्या.